दुर्गेश्वर रायगड। छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थात स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड। नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला रायगड पाहण्यासाठी आणि महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी। गडावर पोहोचण्या अगोदर तुम्हाला थोडी माहिती सांगतो। किल्ले रायगड महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात महाड शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर तर माणगाव पासून 27 किलोमीटर अंतरावर आहे। मित्रांनो, आपण तामिनी मार्गे चाललो आहोत आणि आता आपण मुळशी धरणा शेजारून चाललो आहोत। नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललोय रायगड दुर्गला। तर आता मुळशी डॅमच्या शेजारी आम्ही थांबलोय। हे आमचे मित्र आहेत सगळे, सगळे दाखवतो। हे निखिल सर आहेत, सागर, हे अविराज सर आहेत आणि हे निलेश, सगळेच सर आहेत। का आपण भेटू रायगड किल्ल्याच्या पायथ्याला। तिथून पूर्ण तुम्हाला किल्ल्याची माहिती दाखवतो। आता आपण तामिनी घाटातून चाललो आहोत। आपल्याला घाटातील घनदाट झाडी दिसत आहे। आता आम्ही घाटात थांबलो आहोत। काही टाइमपास व्हिडिओ आम्ही शूट केले आणि पुढील प्रवासाला निघालो। मित्रांनो, आता तुम्ही तामिनी घाटाचा टाइमलॅप्स पाहत आहात। तामिनी घाट संपल्यावर आम्ही वेलेभगड MIDC मध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो। हा वेलेभगड MIDC ते माणगाव रोड आहे। या रोडवरूनच निजामपूरमधून पाचाडला एक रोड जातो। त्या रोडनेच आपण आता चाललो आहोत। 2012-13 मध्ये मी एकदा रायगडला आलो होतो। तेव्हा या रस्त्याची अत्यंत दुरावस्था होती। आत्ता हा रोड पाचाडपर्यंत अत्यंत चांगला आहे। रायगडला जाताना पाचाडमध्ये राजमाता जिजाऊंचे समाधी स्थळ आहे। या ठिकाणी आम्ही राजमाता जिजाऊंना वंदन केले। समाधी स्थळाचा एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलला अपलोड करणार आहोत। आता फक्त काही क्षणचित्रे पाहूयात। नमस्कार मित्रांनो, आज आपण आत्ता आलोय जिजाऊ मासाहेब यांच्या समाधी स्थळापाशी। रायगडच्या पायथ्यालाच हे पाचाडे गाव आहे। त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेब यांची समाधी स्थळ आहे। या ठिकाणी ते स्थळ आहे। हा रोड महाडवरून येत आहे आणि पुढे रायगडला चालला आहे। पुढे आपल्याला अभेद्य रायगड दिसत आहे। हा गड सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असून स्वतंत्र एक टापू आहे, जो इतर कोणत्याही रांगेला डायरेक्ट जोडलेला नाही। त्यामुळे हा सुरक्षित होता।
राजा खासा जाऊ न पाहता गड बहुतच खोटा, चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोटगड खरा, परंतु तो उंचीने थोकडा. दौलताबादचे 10 गुणी गड उंच, असे देखुनी बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. रायगड या किल्ल्याला पहिल्यांदा जेव्हा महाराजांनी पाहिले तेव्हा त्यांच्या तोंडून हे शब्द निघाले, असे सभासद बखरमध्ये लिहिले आहे. हे समोर आपल्याला डोंगराला 2 होल दिसत आहेत. ह्याला वाघबीळ म्हणतात. हे नैसर्गिकरित्या डोंगराला 2 होल तयार झालेले आहेत. हा समोर डाव्या बाजूला जो रोड जात आहे हा रायगड पायरी मार्गाकडे जात आहे. आपण रोपवेकडे चाललो आहोत. आमच्याकडे पायरी मार्गाने जाऊन येण्या इतपत वेळ नव्हता, म्हणून आम्ही रोपवेचे तिकीट ऑनलाईन काढलेले होते. रोपवेने गडावर जाण्यासाठी त्या ठिकाणाहून तिकीट काढले तर 315 रुपये डायरेक्ट लागतात. हे दोन्ही बाजूंचे असतात. तर ऑनलाईन तिकीट काढले तर 365 रुपये लागतात. 3 वर्षांपर्यंत वय असलेल्या मुलांना तिकीट फ्री आहे. तर 4 ते 7 वर्षांपर्यंतच्या मुलांना 210 रुपये तिकीट आहे. आणि हे सर्व तिकीट दोन्ही बाजूंचे आहे. आपण शनिवार आणि रविवार जात असाल आणि रोपवेचा विचार करत असाल तर आपण ऑनलाईन तिकीट काढणे उत्तम आहे. कारण आम्ही या ठिकाणी चौकशी केली असता आम्हाला 3 ते 4 तास वेटिंग लागेल असे त्यांनी सांगितले. आम्ही ऑनलाईन तिकीट काढलेले असल्यामुळे अर्ध्या पाऊण तासात आमचे काम झाले. मित्रांनो, या कॅन्टीनच्या काउंटरवर ऑनलाईन तिकीटवाल्यांचे फिजिकल तिकीट मिळते. आधार कार्ड दाखवून आम्ही 5 तिकीट घेतले. ऑनलाईन तिकीट जरी अगोदर काढलेले असेल तरी ते त्या दिवशी डाउनलोड होत नाही. ज्या दिवशी तुम्ही रायगडावर जाणार आहात त्या दिवशी सकाळी ते तिकीट डाउनलोड करता येते. तर ते सकाळी तुम्ही डाउनलोड करून या काउंटरला दाखवून तिकीट घेऊ शकता. या रोपवेच्या ट्रॉली खाली येत आहेत. एका ट्रॉलीमध्ये साधारण 6 लोक बसतात. 4 ट्रॉली एका वेळी वर जातात आणि त्याच वेळी 4 ट्रॉली खालीही येतात. त्यामधून एका वेळी 24 लोक जातात. तसेच 24 जण माघारी येतात. या तिकीट चेक पॉइंटवरून आमचे तिकीट स्कॅन करून आम्हाला आतमध्ये सोडले. या ठिकाणी पुढील लोक नंबर लावून बसले आहेत. कैलासवासी विष्णुपंत जोग हे या रोपवेचे जनक आहेत. रोपवेचा नंबर येण्या अगोदर रोपवेच्या वाटेमध्ये ऐतिहासिक प्रसंगांचे तसेच शस्त्रास्त्रांचे म्युझियम बनवलेले आहे. त्यामध्ये अनेक महाराजांच्या काळातील मोडी कागदपत्रे लावलेली आहेत. तसेच शस्त्रास्त्रे देखील लावलेली आहेत.
पुढे वेटिंग रूममध्ये एका मोठ्या टीव्हीवर रायगडाचा माहितीपट दाखवला जातो. फायनल मित्रांनो, आमचा नंबर आला आहे. या ठिकाणी गडावरील सर्व पाहण्याच्या वास्तू मॅपवर दाखवलेल्या आहेत. ह्या ज्या ट्रॉली येत आहेत त्यामध्ये आम्ही बसून गडावर जाणार आहोत. कसं काय वाटतं निखिल सर? एकदम भारी, बेस्ट, एक नंबर. एक नंबर, रायगड रोपवे एक नंबर, एक नंबर, बेस्ट. पहिल्यांदाच अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी का मी पहिल्यांदाच रायगडावर येतोय. ते पण रोपवे ना, नेक्स्ट टाइम मी पायी चालेल, रायगडावर चढेल. आज टाइम नव्हता आपलं, उद्या ऑफिस असल्या कारणामुळे आम्ही रोपवेचा मार्ग निवडला. ऑनलाईन बुकिंग केली. सो तुम्ही सर्वांनी ऑनलाईन बुकिंग करणारा फॅमिली असेल तर तुम्हाला कसं काय वाटतंय? एक नंबर. किती वेळ आहे तुमची? माझी ही फोर्थ टाइम आहे. चौथी वेळ. हा, भारी. शोभत सागऱ्या, गणेश एक नंबर. भारी. कोणी बोलू शकत नाही कारण सगळेजण घाबरले, बोलू शकत नाहीये. कडा बघितला तर सगळे कडा बघून जवळपास एक्सप्रेशन लोकांचे दिसत आहे. तुम्ही बोलू शकत नाही कारण शब्दच निघत नाही. कडाच म्हणजे कडा आहे. हाईट बघा ना कसली आहे. तुम्हाला कड्याचं हाईट बघायची असेल ना, बघा खाली. हा कडा पूर्ण फार चला, आज सरळ कडा आहे. जर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं तर एकदम सरळ कडा आहे. सो थांबलो मध्ये. आपण आता स्लो होतं ना वर जायला. चष्मा काढून बघ कसला दिसतं. नको बघा. बस. अरे मित्रांनो, आपण गडावर पोहोचलो आहोत. हे आहे भवानी प्रतीक्षालय. इथे संध्याकाळी फुल गर्दी असते. या ठिकाणी पुरातत्व विभागाने माहिती फलक लावलेला आहे. अविरस त्यावरील माहिती मित्रांना देत आहे. पुरातत्व विभागाचे 25 रुपये प्रत्येकी तिकीट काढावे लागते. ते या ठिकाणी मिळते. मित्रांनो, रायगड रोपवेने आपण वरती पोहोचलो आता. तर इथंच राजवाडा आहे. इथं आपण तिकीट काढतो. तिकीट आल्यानंतर वरती डायरेक्ट जाऊन पूर्ण दर्शन घेऊ. हा गडाचा माहिती फलक आहे. हा वाचल्यावर गडाची साधारण काही माहिती आपल्याला मिळते. या पायरी मार्गाने आपण राजवाड्याकडे चाललो आहोत. शिवभक्त पर्यटक बऱ्यापैकी दिसत आहेत. ही इमारत पुरातत्व विभागाची आहे. आता आपण मेना दरवाजाने आत चाललो आहोत.
इथे समोर महत्त्वाच्या व्यक्तींचे राजवाडे होते, त्यांचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. हा राणी महाल आहे. इथे एका शेजारी एक असे 6 राणी महाल आहेत. प्रत्येक राणी महाल अत्यंत भव्य दिव्य आहे. त्या काळात या ठिकाणी शौचालयाची सोय केलेली दिसते. हा आहे दुसरा राणी महाल. हे दुसऱ्या महालातील स्वच्छतागृह दिसत आहे. हा आहे तिसरा राणी महाल. या माहिती फलकावर दिलेल्या माहितीनुसार राणी वसा राजवाड्याच्या पाठीमागील बाजूस पश्चिम दिशेस 6 वास्तूंचे संकुल दिसते. त्यास राणीवसा म्हणून ओळखले जाते. या 6 वास्तूंपैकी 4 महाल आतून जोडलेले आहेत, तर 2 पूर्णपणे विलग आहेत. महालांमध्ये उंच दगडी ज्योती आणि शौचालय आहेत. ही जी दिसत आहे ही आहे उच्च शिक्षित लोकांची कोठडी. जे नामांकित आणि हुशार आरोपी असत त्यांना या कोठडीत ठेवले जात असे आणि त्यांनी कबुली जबाब दिल्यानंतर त्यांना इथून वरती काढण्यात येत असे. शाळेची सहल आल्यामुळे काही मुले या ठिकाणी माहिती घेत आहेत. सुरुवातीचे 4 महाल एकमेकांशी आतून जोडलेले आहेत आणि 5वा आणि 6वा हे स्वतंत्र आहेत. त्यातील हा 5वा महाल आहे. मित्रांनो, आता आपण पालखी दरवाजाकडे चाललो आहोत. हा 6वा महाल आहे. मित्रांनो, हा आहे पालखी दरवाजा. महाराज जेव्हा गडावर येत असत तेव्हा त्यांची पालखी या दरवाजेमध्ये थांबत असावी आणि या दरवाजातूनच महाराज आतमध्ये येत असावेत. हा दरवाजा पाहून राजगडाची आठवण आली. राजगडावर पण महादरवाजा असाच आहे. ही पालखी दरवाजाची बाहेरील बाजू आहे. हे आहेत रायगडाचे मुख्य 2 मनोरे. हे त्या काळी 7 मजली होते असे गाईड सांगतात. हा आहे गंगासागर तलाव. जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हा सप्तनद्यांचे पाणी आणले होते. त्यामधील राहिलेले पाणी या तलावात सोडण्यात आले. तलावाच्या पुढील बाजूला जो आपल्याला कडा दिसत आहे तो आहे टकमक टोक. प्रामुख्याने आरोपींचा कडेलोट ह्या कड्यावरून केला जात असे.
मित्रांनो, हा जो दरवाजा आहे हा पालखी दरवाजा. महाराजांच्या काळात या रोडने पालखी घेऊन यायचे आणि इथून दरवाजातून वरती पालखी जायची. महाराजांचा राजवाडा वरती आहे आणि राणी महाल पण इथंच आहे. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. मित्रांनो, हे पाण्याची टाकी आहे आणि महाराजांच्या आंघोळीची जागा हीच आहे असे गाईड सांगतात. महाराजांच्या राजवाड्यातून डाव्या बाजूला एक विभाग आहे, तो म्हणजे टांगसाळ. इथे स्वराज्याची नाणी पाडली जात होती, म्हणजे होण, शिवराई इत्यादी. ही जागा खास करून महाराजांच्या जवळ बनवली आहे, म्हणजेच यावर खास नजर ठेवता येईल. ही आहे ती टांगसाळ. इथेच नाणी पाडली जात होती. ही ती जागा दिसत आहे. इथेच आपल्या छत्रपती शिवरायांनी शेवटचा श्वास घेतला आणि सर्व महाराष्ट्राला नाहीतर देशाला पोरकं केलं. खूपच भव्य दिव्य हा महाराजांचा राहता राजवाडा होता. जर या गडाला आग लागली नसती तर याचे वैभव अजून जास्त उठून दिसले असते. हे ठिकाण आहे खलबतखाना. तुम्हाला आतूनही दाखवतो, चला. या ठिकाणी काही पायऱ्या उतरून आतमध्ये अंधारी खोली आहे. इथे उतरून मोबाईलची टॉर्च लावून देखील काहीच दिसत नव्हते. फोटो काढल्यावर खोलीच्या आतील भाग दिसत होता. इथे खास करून महाराजांच्या मर्जीतील लोकांसोबत तसेच बहिर्जी नाईक आणि गुप्तहेरांसोबत चर्चा मसलती होत असत, जेणेकरून खबर ही दोघांमध्येच राहील आणि इतरांना ती समजणार नाही. इथे महाराजांच्या कल्पकतेचा आणि चतुर्बुद्धीचा अनुभव येतो. महाराजांच्या राजवाड्यातून हे गंगासागर आणि टकमक टोकाचे दृश्य आपल्याला दिसत आहे. आता आपण चाललो आहोत राजदरबाराकडे. मित्रांनो, फायनली आपण गडावरील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी आलो आहोत. याच जागी आपले राजे 6 जून 1674 रोजी छत्रपती झाले. इथे मेघडंबरी आहे, त्याखाली ओरिजिनल जागा आहे, त्यावर नव्याने मेघडंबरी बसवलेली आहे आणि त्यामध्ये महाराजांची मूर्ती स्थापित केलेली आहे. चला तर मित्रांनो, आपणही आपल्या महाराजांना अभिवादन करूयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा आहे राजदरबाराचा नगारखाना. ही इमारत भक्कम आहे आणि 350 वर्षे ही वस्तू जशीच्या तशी आहे. मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया आणि दिल्लीचे इंडिया गेट बनवण्याच्या अगोदर 250 वर्षांपूर्वी हे गेट किंवा कमान बनवण्यात आली. या सर्व वास्तू पाहून खरंच महाराजांचे विश्वासू आणि रायगडाचे शिल्पकार हिरोजी इंदलकर यांना मानाचा मुजरा करावासा वाटतो. नगारखान्यावर शरबाचे शिल्प दोन्ही बाजूला कोरलेले आहेत. हे नक्की शरबांचेच आहेत का, हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा कमानीच्या आतील बाजूचा भाग आहे. ही नगारखान्याची बाहेरील बाजू आहे. राज्याभिषेका दिवशी इथपर्यंत महाराज हत्तीवरून आले होते. या इथे माहिती फलक लावला आहे, त्यावरील मजकूर पुढील प्रमाणे आहे. गडाच्या राजसदरेकडे आणि राजतख्ताच्या चौथऱ्याच्या समोर कमानीयुक्त दुमजली नगारखाना दिसतो. नगारखान्याच्या दर्शनी छज्ज्यावर कसाळाकृती आणि हत्तीने जखडून असलेल्या सिंहाची शिल्पे कोरलेली आहेत.
दरवाजाच्या चौकटीच्या वरील बाजूस चौकटीत नक्षीकाम आहे. नगारखान्याच्या वरच्या बाजूस विटांच्या बांधकामाचे अवशेष दिसतात. तसेच आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवडे आहेत. मित्रांनो, या रस्त्याने आपण बाजारपेठेकडे चाललो आहोत. आपल्याला काही अंतरावर असलेले जगदीश्वराचे मंदिर दिसत आहे. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील दुसरा पुतळा. इथे आपल्याला होळीचा माळ आणि समोर महाराजांचा पुतळा दिसत आहे. हा जो समोर माहिती फलक आहे त्यावर बाजारपेठेची माहिती दिलेली आहे. बाजारपेठ बालेकिल्ल्याच्या उत्तरेला 2 समांतर रांगांमध्ये बांधलेल्या या वास्तूमध्ये डावीकडे 21 आणि उजवीकडे 22 कक्ष आहेत. उंच जोत्यांवर बांधलेल्या या कक्षांमध्ये प्रवेशासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत. प्रत्येक कक्षात 2 लहान उपकक्ष असून भिंतीत दिव्यांसाठी कोनाडे आहेत. बाजारपेठेत या ठिकाणी नागाचे शिल्प काढलेले दिसते. मित्रांनो, ही भव्य दिव्य बाजारपेठ आपल्याला दिसत आहे. आता आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललो आहोत. आपण मंदिरापाशी पोहोचलो आहोत. पाठीमागील दरवाजाने आपण मंदिरात प्रवेश करत आहोत. मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर बाहेरील बाजूला माहिती फलक लावलेला आहे. जगदीश्वर मंदिराचा शिलालेख. पाठीमागील दरवाजाने आपण मंदिरात प्रवेश करत आहोत. जगदीश्वराच्या समोरील ही नंदी महाराजांची मूर्ती आहे. हिचा काही भाग तोडण्यात आलेला दिसत आहे. चला मित्रांनो, जगदीश्वराचे दर्शन घेऊ. मंदिरात डाव्या बाजूला हनुमानाची मूर्ती दिसत आहे. मित्रांनो, ही आहे जगदीश्वराची अर्थात महादेवाची पिंड. या ठिकाणच्या पिंडीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनीच केली होती. पण सध्याची जी पिंड आहे तिची स्थापना पेशवे काळात झालेली आहे. मित्रांनो, ही आहे स्वराज्यनिष्ठ रायगडाचे शिल्पकार हिरोजी इंदलकर यांच्या नावाची पायरी. या पायरीबद्दल आता बऱ्यापैकी सर्व लोकांना इतिहास माहीत आहे. हा आहे जगदीश्वराचा मुख्य दरवाजा. आपण मंदिरात पाठीमागील दरवाजातून प्रवेश केला होता. मंदिराच्या दक्षिणेकडील तटबंदीच्या भिंतीत देवनागरी लिपीत आणि संस्कृत भाषेतील 8 ओळींचा शिलालेख बसवलेला असून त्यात जगदीश्वर प्रासादाचे निर्माण शके 1596 म्हणजेच इसवी सन 1674 मध्ये हिरोजी इंदलकर यांनी केल्याचे नमूद केले आहे. तसेच रायगडावरील इतर वास्तू जसे विहिरी, तलाव, घरे, रस्ते, गजशाळा, स्तंभ, राजवाडे आणि बागा निर्माण केल्याचे उल्लेख आहेत. या शिलालेखाच्या समोरच महाराजांची समाधी आहे. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.
मित्रांनो, ही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ आहे. या ठिकाणीच त्यांना शेवटी आग्नेय दिला होता. ह्या ठिकाणी जगदीश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या समोर समाधी आहे. समाधीचं आपण दर्शन घेऊ आणि बाकीचा किल्ला तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी एका माहिती फलकावर अशी माहिती दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज समाधी. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी देहावसान झाले. जगदीश्वराच्या मंदिराच्या पूर्वेस चौथऱ्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या वंदनीय स्मृती प्रित्यर्थ अष्टकोनी चौथरा आणि मेघडंबरी उभारण्यात आलेली आहे. आता जी समाधी दिसत आहे तिचा इंग्रजांच्या काळात 1925 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. या समाधीचा जीर्णोद्धार होण्यापूर्वीचा फोटो आपल्याला दिसत आहे. या फोटोतील समाधी स्वतः छत्रपती संभाजी महाराज यांनी अष्टकोनी बनवलेली होती. इथे बाजूला वाघ्या कुत्र्याची समाधी बांधलेली दिसते. याचे इतिहासात पुरावे उपलब्ध नाहीत. याबद्दल दावे प्रत्यदावे केले जातात. तर मित्रांनो, ही आहे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. एक विनंती करायची आहे, या ठिकाणी आपण आल्यावर अष्टकोनी चौथऱ्यावर न चढता खालूनच प्रणाम करावा. मित्रांनो, आपण आता चाललो आहोत टकमक टोकाकडे. टकमक टोकावरून आपल्याला महादरवाजा दिसत आहे. हा टकमक टोकाचा शेवटचा पॉइंट आहे. या ठिकाणाहून कडेलोटाची शिक्षा दिली जात होती. आता आपल्याला रायगडाच्या मुख्य इमारती, मनोरे तसेच महादरवाजाकडून येणारा पायरी मार्ग दिसत आहे आणि महादरवाजाही दिसत आहे. बाजारपेठेशेजारी हा माहिती फलक लावलेला आहे. त्यावरील माहिती तुम्ही व्हिडिओ थांबवून वाचू शकता. आता आपण शिरकाई देवी मंदिराकडे चाललो आहोत. हे समोर शिरकाई देवीचे मंदिर आहे. हा समोर आपल्याला हत्ती तलाव दिसत आहे. त्याच्या शेजारून हा जो पायरी मार्ग येत आहे तो महादरवाजातून पुढे येतो. रायगड विकास प्राधिकरणाने पायी येण्यासाठी जो मार्ग आहे त्यावरील सर्व मार्गावर दगडी पायऱ्या बसवलेल्या आहेत. या पायरी मार्गाने गडावर आल्यावर गडावरील पहिले पाहण्याचे ठिकाण म्हणजेच शिरकाई देवी. देवीचे दर्शन घेऊन सर्व गड फिरण्यासाठी शिवभक्त जातात. शिरकाई देवीच्या शेजारी महाराणी पुतळाबाई यांची सतीशिळा आहे. आता आपण परतीच्या मार्गावर आहोत. या मार्गावर नव्याने खोदकाम केलेले अष्टप्रधानांच्या वाड्याचे अवशेष दिसत आहेत. हा कोणत्या तरी बड्या अधिकाऱ्याचा किंवा सरदाराचा वाडा असावा. या खोदकामात अनेक वास्तू सापडल्या आहेत. त्याचा माहिती फलक या ठिकाणी लावला आहे. हे जे दिसत आहेत हेच त्या वाड्याचे अवशेष आहेत. तर मित्रांनो, आजचा दुर्गेश्वर रायगडाचा प्रवास आपण इथेच थांबवत आहोत. वेळेअभावी काही वास्तू दाखवण्याच्या राहून गेल्या आहेत, तर त्या पुढील काही दिवसात दाखवण्याचा आपण प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.